नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल. म्हणजे भारतातल्या ईव्ही स्कूटर बाजारात काय चालू आहे त्यावर एक नजर टाकूया. हो, नक्कीच. आपल्याकडे काही यूट्यूब चॅनलवरून काही आकडेवारी आली आहे. जुलै 2025च्या पहिल्या 15 दिवसांची. अगदी. आणि या काळात जवळपास 45,069 म्हणजे साधारण 45,000 स्कूटर्स विकल्या गेल्या आहेत. हां. आणि महिन्याच्या शेवटी हा आकडा सहज 1 लाखाच्या वर जाईल असं वाटतंय. बरोबर. तर ही आकडेवारी फक्त नंबर्स नाहीत, तर बाजारात कोण वर आहे, कोण खाली आलंय हे सगळं दाखवते. म्हणजे आज आपण हेच बघणार आहोत की नक्की काय बदल झालेत आणि त्यामागे काय कारणं असू शकतात. बाजाराची दिशा कुठली आहे याचा अंदाज घेऊया. चला तर मग सगळ्यात मोठी बातमी आधी घेऊया. बजाज. तब्बल 2 महिन्यांनी बजाज पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलाय. हो, खरे. त्यांनी या 15 दिवसात जवळपास 9,999 म्हणजे 10,000च्या आसपास युनिट्स विकले आहेत. हे थोडं अनपेक्षितच आहे नाही का? इतक्या लवकर ते पुन्हा टॉपवर आले. खरे, पण हे दाखवतं की बजाजची पकड अजूनही मजबूत आहे बाजारात. कदाचित त्यांचं डीलर नेटवर्क वगैरे. होऊ शकतं. आणि दुसऱ्या क्रमांकावर टीव्हीएस आहे नाही का? हो, टीव्हीएस 9,444 युनिट्स विकले आहेत त्यांनी. आणि त्यांच्या बेस मॉडेलमध्ये जो नवीन बॅटरी पॅक आलाय ना, त्यामुळे मागणी वाढलेली दिसतेय. अच्छा, म्हणजे किंमत आणि रेंज याचं गणित त्यांनी जमवलंय असं म्हणायचंय. अगदी. ते लोकांना आवडतंय. हं. आता तिसऱ्या क्रमांकावर मात्र मोठा बदल आहे. हो, एथर एनर्जी. त्यांनी ओला इलेक्ट्रिकला मागे टाकलंय. 7,480 युनिट्स विकल्यात. एथरची वाढ तशी हळू पण कन्सिस्टंट आहे. पण ओला चौथ्या क्रमांकावर घसरलाय. 7,362 युनिट्स. हे खरंच अनेकांना धक्कादायक वाटेल. म्हणजे काही महिन्यांपूर्वी ओलाची केवढी चर्चा होती. बरोबर. ओलाची ही जी घसरण आहे ती खरंच लक्षवेधी आहे. यामागे म्हणजे एकतर सेवेबद्दल तक्रारी वाढल्यात असं ऐकतोय. हो, आणि किमती पण वाढल्यात त्यांच्या. अगदी. आणि पूर्वीसारख्या मोठ्या डिस्काउंट ऑफर्स वगैरे पण दिसत नाहीत आता. म्हणजे आता लोकांना फक्त लुक किंवा फीचर्स नाही तर नंतरची सेवा पण महत्वाची वाटते. अगदी बरोबर. आता लोकांना कदाचित जास्त विश्वासार्हता हवी आहे. तिथे मग बजाज, टीव्हीएस हे जुने खेळाडू थोडे जास्त भरोशाचे वाटू शकतात. ठीक आहे. आता जरा मधल्या फळीतल्या कंपन्या बघूया. 5व्या नंबरवर हिरो मोटोकॉर्पची विडा आहे. 3,987 युनिट्स. हो, विडा. त्यांनी ती V1X सिरीज आणली आहे. आणि महत्वाचं म्हणजे बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजे BaaS चा ऑप्शन दिलाय. अच्छा, हा BaaS. याचा कितपत फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं हा खूप महत्वाचा ठरू शकतो. कारण यामुळे स्कूटरची जी सुरुवातीची किंमत आहे ना ती खूप कमी होते. म्हणजे जास्त लोकांच्या बजेटमध्ये येईल ती स्कूटर. अगदी. हा विडासाठी गेम चेंजर ठरू शकतो, विशेषतः आपल्यासारख्या किमतीला महत्त्व देणाऱ्या बाजारात. बरोबर. या उलट 6व्या क्रमांकावर ग्रीव्स मोबिलिटी आहे म्हणजे एम्पियर. पण त्यांची विक्री बरीच कमी झाली आहे ना, 1,794 युनिट्स फक्त. हो, त्यांच्या नेहमीच्या आकड्यांपेक्षा हे खूपच कमी आहेत. असं वाटते की स्पर्धेत ते थोडे मागे पडत आहेत किंवा काहीतरी आहे. खरंय. आता 8व्या क्रमांकावर रिव्हर मोबिलिटी आहे. त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. हो ना, 702 युनिट्सच आहेत. पण त्यांचे शोरूम्स खूप कमी आहेत अजून. त्या मानाने ही विक्री खूप चांगली आहे. म्हणजे ते खूप वेगाने वाढतायत असं दिसतंय. नक्कीच. रिव्हरची वाढ दखल घेण्यासारखी आहे. मर्यादित उपस्थितीत एवढी विक्री म्हणजे त्यांच्या स्कूटरमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. ते म्हणतात ना, SUV ऑफ स्कूटर्स. हो, ऐकलंय. तर भविष्यात ते मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतात यात शंका नाही. अच्छा. आणि मग 7व्यावर बिगॉस एनर्जी आहे 836 युनिट्स. आणि 10व्यावर प्युअर एनर्जी 578 युनिट्स. हे साधारणपणे टॉप 10 मध्ये असतातच. बरोबर. आणि 9व्या नंबरवर स्प्रिंटो ग्रीन एनर्जीने परत एंट्री केली आहे टॉप 10 मध्ये 582 युनिट्ससह. म्हणजे एकंदरीत चित्र असं आहे की ईव्ही स्कूटरचा बाजार खूपच डायनामिक आहे, सतत बदलतोय. अगदी. क्रमवारी वर खाली होत राहते. किंमत, नवीन मॉडेल, फीचर्स, बॅटरीचे ऑप्शन्स, ऑफर्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस, या सगळ्याचा परिणाम होतोय. आणि जुन्या कंपन्यांना नवीन कंपन्यांकडून आव्हान मिळतंय. स्पर्धा खूप वाढली आहे. खरंय. कोणीही आपली जागा गृहीत धरू शकत नाही आता. तर या सगळ्याचा अर्थ काय? बजाज परत टॉपवर, एथरने ओलाला मागे टाकलं, रिव्हर सारखे नवीन स्पर्धक वेगाने पुढे येत आहेत. म्हणजे बाजारात मोठे बदल होताना दिसत आहेत. आणि ही ग्राहकांसाठी चांगली गोष्ट आहे. कारण स्पर्धेमुळे कंपन्यांना चांगली उत्पादनं आणि चांगली सेवा द्यावीच लागेल. तर मग हे जे आकडे आपण पाहिले हे तर महिन्याच्या मध्यपर्यंतचे आहेत. आता प्रश्न असा आहे की महिन्याच्या शेवटी चित्र काय असेल? बरोबर.
म्हणजे ओला आपली स्ट्रॅटेजी बदलेल का? रिव्हरसारख्या कंपन्यांची ही जी घोडदौड आहे ती अशीच चालू राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं, या स्पर्धेमुळे पुढे जाऊन EV स्कूटर्सच्या किमती आणखी कमी होतील की तंत्रज्ञानात अजून नवीन गोष्टी पाहायला मिळतील? हेच तर पाहणं रंजक ठरेल. यावर नक्कीच विचार करायला हवा.